घरातलं लहान बाळ आजारी पडलं की सगळ्यांचा हिरमोड होतं आणि आपल्या कामाची सुद्धा खूप गडबड उडते. तर माझी मुलगी मंगळवारी रात्रीपासून आजारी आहे आणि तिला फार ताप येतोय, चढ उतार होतोय, व्हायरल इन्फेक्शन आहे ॲक्चुअली. मग सोमवारी श्रावणी सोमवार आहे ती रात्री थोडीफार फिरली आणि त्यामुळे तिला इन्फेक्शन झालं असावं आणि तिला तापात चढ उतार होतोय. तर मला जेवण बनवायचं होतं आणि ती सतत माझ्या पायात येत होती की मला उचलून घे आणि मला तर जेवण बनवायचं होतं. तर मग मी गडबडीत आपलं बनवली मटकीची भाजी आणि नाश्त्याला काय द्यायचं तर म्हटलं स्वीटकॉर्न उकडले होते, तर त्याने स्वीटकॉर्न दिला आणि पटकन एक गुळाची पोळीसुद्धा सोबत लाटली. मग झालं त्यांचा नाश्त्याचा विषय झाला. पण ती मला सोडलं की त्यांना चिकटून बसले आणि त्यांना जायचं होतं ऑफिसला. तर मी तिला मांडीवरच घेऊन नाश्ता केला. म्हटलं ठीक आहे तू आवर बाकीचं. मग मी बाकीचं आवरलं. आता आज म्हटलं तिचा ताप 2 दिवस झाले मी पॅरासिटामॉल दिला बट काही कमी येत नाही आहे. तर आज मला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं. दरम्यान रात्रीचा राहिलेला भात मी असा परतला आणि हा भात अनहेल्दी आहे असं म्हणणाऱ्यांनी विचार करा. तुम्ही जर चायनीजच्या गाड्यावरचा भात खात असाल तर मग ह्या भाताला आपल्या घरात उरलेला सकाळचा असेल किंवा संध्याकाळचा असेल तर तो परतून खाण्यात काहीच गैर नसतं आणि कधीतरी खातो आपण, रोज नाही. हे नक्कीच अनहेल्दी आहे. पण त्या चायनीजपेक्षा नक्कीच कितीतरी पटींनी चांगलं आहे. मी म्हणेन हेल्दी नाही म्हणणार पण चांगलं आहे. तर झालं 11 वाजले सगळं आवरता मग आम्ही 11 वाजता ओवीला घेऊन सासूबाईंसोबत मी गेले डॉक्टरांकडे आणि लकीली गर्दी पण नव्हती. पटकन नंबर आला आणि झालं. तिथे पण एक गडबड झाली. मी बिल्डिंग विसरली होती कारण ही ओवी फ्रिक्वेंटली आजारी पडत नाही आणि मी दुसऱ्याच बिल्डिंगमध्ये वर खाली करतो. नंतर लक्षात आलं ही बिल्डिंग नाही आहे. मग दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घरी आल्यानंतर तिनं काही खाल्लं नाहीच. तिला एक डोस दिला औषधांचा, ती शांत झोपली. ती मस्त उठल्यानंतर तिला वरण भात चारला. त्यानंतर एक 6च्या दरम्यान मग तिला एक डोस दिला. होप्स होते ती लवकर बरी होईल.